नाही हेच लक्षात राहील. म्हणून त्याला आता तुम्हाला कल्पना आहे, मारामारी झाली की पोलीस केस होणार. त्यावेळेस मुंडे साहेब मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री होते, तेव्हाची गोष्ट. ह्याने मारलं निभार तुमच्या भाषेत. आता मला तर काही तुमचं गाव कोणती सांगता येणार नाही ना, मला हेच सांगावं लागेल ना म्हणजे माझं. आणि घडलेले प्रकार जेवढं सांगतोय तुम्हाला. आणि तो जो नेहमी दादागिरी करणारा महाराज होता, कंटाळला त्याला. चुकून त्या दादागिरी करणाऱ्या महाराजांनी याची छेड काढली. यांनी एकदा दोनदा ऐकलं आणि तिसऱ्यांदा ना असं रांगात आलं, त्याच्यावर काठी घेऊन ठोकलं त्याला. हे सांगत नाही बरं मी, पुढचं सांगणार आहे, नाही हेच लक्षात राहील. म्हणलं त्याला. आता तुम्हाला कल्पना आहे, मारामारी झाली की पोलीस केस होणार. त्यावेळेस मुंडे साहेब मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री होते, तेव्हाची गोष्ट. ह्याने मारलं निभार तुमच्या भाषेत आणि जाऊन मुंडे साहेबांच्या घरात बसला. ते त्यांचे क्लासमेट होते. काय होईल? मुंडे साहेब उपगृहमंत्री त्यावेळेस. त्यांच्या घरात कोण ठोकून आलेला, कोण गिरफ्तार करणार त्यांना, अटक कोण करणार? काही नाही. 2-4 दिवस राहिला तिथं मस्तपैकी. खाली त्यांना खालच्या लगेच कळतं ना कुठे आरोपी. तिथे मी मगाशी लिंक सांगितली तुम्हाला, कोणाला घाबरतात? सगळे एसपीच्याला घाबरतात, त्याच्या घरात हा बसलेला. अभंग आहे बरं का, मित्र दृष्टांत आहे हा, पण अभंग सांगतो तुम्हाला. काम क्रोधा नाही चाले, किती तरबेज असू द्या, हुशार असू द्या, काम आणि क्रोध. देवाच्या जवळ जर तुम्ही गेला ना, यांची चाल आपल्यावर चालत नाही. काम क्रोधा नाही चाली, का भूती झाली समता. प्रत्येक कणामध्ये जर तुम्ही ईश्वर पाहिला, कुठे कुठं पाहणार तुम्ही? रामकृष्ण गीते 5 तास गेले, त्यानंतर चिंतामणी, आणि त्यानंतर आपल्या गावात 3रं गाव करावं लागलं आज. त्याच्यामुळे थोडं नाश्ता म्हणून चांगलं जेवण असं काही जरा. आणि आपला पुढचा सप्ताह आहे. जेव्हा जेव्हा पारगावला जरूर पडेल, घाटशीळ पारगावला, घाटशिळा देवी आपल्या पाठीमागं आहेतच, त्याच्यावर काही वाद नाही. पण जेव्हा भगवानगडाची गरज पडेल, घाटशीळ पारगावच्या पाठीमागं भगवानगड उभा राहील, त्या अजिबात चिंता नाही. म्हणून आता थोडंसं जरी कीर्तन कमी केलं असले, पण क्वालिटीचं कीर्तन आहे, समजायला वेळ लागेल. आणि पोरं आलेले रेकॉर्डिंग करायला, हेच कीर्तन पुन्हा आहे का 2-4 वेळा, मग डोक्यात प्रकाश पडेल जरा. कारण की अनुभव कसा असला पाहिजे समृद्ध, आणि त्याच्या सानिध्यात जीवन जगता आलं पाहिजे. आता ते पुढच्या वेळेस आल्यानंतर बघू कसा अनुभव असतो, काय असतो ते आपल्याला सांगता येईल. आता चाल होईल, आणि चाल झाल्यानंतर मग पुढचा तुमचा जो कार्यक्रम आहे तो सांगितला.